नमस्कार मैत्रिणींनो, मी रेणुका द मेहंदी आर्टिस्ट सांगोल्याहून. चला तर मग आज मी स्टुडंटच्या हातावरच तिला मेहंदी कसं काढायचं आपण क्लायंटच्या हातावर ते शिकवत होते. मला वाटलं तुम्हाला पण दाखवावं. छानपैकी एक अरेबिक डिझाईन सिलेक्ट केलेली आहे मी. ही डिझाईन पूनम मेहंदी डिझायनर यांच्याकडून इन्स्पायर आहे. मला बऱ्यापैकी छान वाटतं म्हणजे खूपच छान असतात त्यांची मेहंदी आणि मला बरं पडतं त्यांच्यासारखं काम करायला किंवा त्यांचं बघून काम करायला आवडतं. मला इन्स्पायर होते मी त्यांच्याकडूनच. ही डिझाईन मी तुम्हाला काढून दाखवते स्टेप बाय स्टेप. कशी वाटते काय वाटते नक्की सांगा मला. आणि तुम्ही आवडल्यास नक्की लाईक करा. जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. म्हणजे असंच मी रोज न्यू व्हिडिओ टाकत जाईन तुमच्यासाठी. मी पामपेक्षा 4 फिंगर अप किंवा 3 फिंगर अपपर्यंतच मेहंदी काढलेली आहे. स्टार्टिंगला मी मोजून घेतलं, म्हणजे हात ठेवून मोजून घेतलेलं. हे दिसलं नसेल तुम्हाला. हात ठेवून मी मोजलं. त्यानंतर मी मेहंदी स्टार्ट केली आहे. जिथं डार्क हवं तिथं मी डार्क करते, जिथं लाईट वर्क हवं तिथं मी लाईट वर्क करते. आणि मी एखादं डिझाईन करते तर त्यावर कसं होतं आहे की बाबा मी डिझाईन करताना तिथं रिटर्न मला डार्क वर्क द्यायचं आहे किंवा जिथं मला डार्क वर्क करायचं आहे तिथं मी थोडा वेळ ठेवून मेहंदी काढून थोडा वेळ थांबते, दुसरं काहीतरी डिझाईन काढते. त्यानंतर ना मी त्याला डार्क करते. कारण की जर वल्ल्यात आपण रिटर्न डार्क केलं का, म्हणजे वल्ल्यात आपलीच रिटर्न वल्लीच पेस्ट टाकली तर ते पूर्ण गिचिडमिचिड होऊन जाते. त्यामुळे मी जरा थोडा वेळ घेते. एखादं डिझाईनला डार्क करायचं असेल किंवा त्याला थोडंसं छानपैकी असं दाखवायचं असेल तर मला काय लोकांसारखं एडिटिंग जास्त येत नाही. त्यामुळे ते एडिटिंगचं काय नाही, माझं जे आहे नॅचरल त्या हिशोबानेच मी व्हिडिओ बनवलेला आहे. मी जास्त एडिट करत बसत नाही. थोडा वेळ पण नसतो कारण मी पार्लरमध्ये पण काम करते म्हणजे माझं स्वतःचं पार्लर आहे. त्यात पण मला वेळ द्यावा लागतो. आणि माझी सगळ्यात आवडतं म्हणजे हॉबी आहे मेहंदी काढणे. आणि मी मेहंदी 2020 पासून प्रोफेशनली स्टार्ट केले. 2020 ते 21 पासून प्रोफेशनली स्टार्ट केले. अगोदर मी असं सहज लावत होते. आता मी स्टार्टिंग केले व्हिडिओ बनवायला. ते पण आमच्या सांगोल्यात माझे क्लायंट आहेत, डॉक्टर मॅडम आहेत त्या. त्यांनी मला सजेस्ट केलं होतं की मॅम तुम्ही छान एवढी मेहंदी काढताय तर तुम्ही स्वतःचं पेज काढा. त्यात तुमचं खूप जण इन्स्पायर होतील तुमच्या मेहंदीनी, तुमच्या कामाने. तर त्यामुळे तुम्ही टाकत जावा. तर त्यांच्यामुळे त्यांनी मला फोर्स केला की बाबा तू टाक यूट्यूबवर. त्यामुळे मी रोज असं प्रयत्न करते. आता त्या प्रयत्नाला स्वामी यशच देतील, त्याचा काही विषय नाही. कारण की प्रयत्नाला साथ कायम देव देत असतो. आणि त्यांच्यासोबत तुमचाही साथ आहे. असंच प्रेम करत राहा, लाईक करत राहा. आणि आवडल्यास खरंच लाईक करत जावा. कारण की मी खरंच मनापासून खूप प्रयत्न करते या गोष्टीसाठी. आणि कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला हे नक्की सांगा, मला सांगायला विसरू नका. थँक्यू.